नमस्कार, आप देख रहे हैं ग्लोबल मिशन न्यूज। चंद्रपुर केंद्रीय सहकारी बैंक यानी कि सीडीसीसी बैंक की भर्ती परीक्षा में बड़े घोटाले का आरोप लगाते हुए चंद्रपुर में विरोध प्रदर्शन तेज हो गया है। 16 जनवरी से आमरण अनशन पर बैठे मनोज पोतराजे की हालत अब बिगड़ने लगी है। बावजूद इसके उनका संघर्ष जारी है। आज राजुरा विधानसभा के विधायक देवराव भोंगले ने धरना स्थल पर पहुंचकर आंदोलनकारियों से मुलाकात की और उनकी मांगों को जायज बताते हुए सरकार से जल्द कार्यवाही का आश्वासन दिया। विधायक भोंगले का कहना है कि वे सहकार राज्य मंत्री से मिलकर भर्ती प्रक्रिया में हुई गड़बड़ियों को रद्द कराने की मांग करेंगे। ये आंदोलन आरक्षण बचाओ संघर्ष समिति की अगुवाई में किया जा रहा है। समिति का आरोप है कि बैंक ने आरक्षण नियमों की अनदेखी करते हुए भर्ती प्रक्रिया में धांधली की है। आगे सरकार का क्या कदम होगा ये देखना दिलचस्प होगा। तब तक ऐसी ही ताजा और बेबाक खबरों के लिए हमारे चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें और बेल आइकन जरूर दबाएं। धन्यवाद। लिपिक किंवा शिपायासाठी पदभरतीची जाहिरात काढली, त्या जाहिरातीमध्ये आरक्षणाचा कुठे उल्लेख नव्हता। साधारणतः आरक्षण हे प्रत्येक ठिकाणी लागू आहे। शेवटी एक संस्था आहे, इन्स्टिट्यूट आहे, याच्यामुळे सुद्धा आरक्षण लागू आहे। आणि या ठिकाणी जेव्हा जाहिरात काढली त्या जाहिरातीमध्ये आरक्षणाचा मुद्दा नव्हताच। खरं तर अत्यंत चुकीची पद्धत बँकेच्या संचालक मंडळांनी राबविली आहे आणि म्हणून आरक्षणाशिवाय या भरती घेऊ नये ही मागणी अत्यंत योग्य असून या मागणी संदर्भात आरक्षण बचाव संघर्ष समिती या ठिकाणी काम करत आहे। सोबतच ज्या उमेदवारांच्या परीक्षा घेतल्या या परीक्षांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घोळ झाला आहे। म्हणजे आपण बरेच असे व्हिडिओ बघितले आहेत की ज्यामध्ये एका नावाचा विद्यार्थी त्याच्या ठिकाणी दुसराच विद्यार्थी परीक्षेला बसवला, कुठे मोबाईल फोनवर त्या ठिकाणी उत्तरपत्रिका देत आहे, प्रश्नपत्रिका देत आहे, कुठे इयरफोनच्या माध्यमातून त्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी किंवा ज्या उमेदवारांनी बँकेच्या संचालकांसोबत साटेलोटं होतं त्या लोकांना पास करण्याच्या हेतूने या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा घोळ झाला आहे। या संदर्भात जेव्हा परीक्षा सुरू होत्या मला काही विद्यार्थ्यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून तक्रारी केल्या किंवा मी सुद्धा नागपूरला जे आपलं हिवाळी अधिवेशन होतं त्या हिवाळी अधिवेशनामध्ये औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधलं होतं। आणि या ठिकाणी परीक्षा घेणारी कंपनी, बँकेचे संचालक मंडळ या सर्वांच्या संगनमतातून जे विद्यार्थी संचालकांसोबत ज्यांची काही बोलणी झाली आहे अशा विद्यार्थ्यांना पास करण्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी प्रक्रिया राबवत आहे। या सर्व भरती प्रक्रियेमध्ये कुठे पारदर्शकता नाही आहे। जेव्हा एखाद्या परीक्षेचा निकाल लागतो तर आपण त्याची यादी जाहीर करतो, कोणत्या उमेदवाराला किती मार्क भेटले ही यादीसुद्धा या बँकेने जाहीर केली नाही। आणि आता परस्पर त्या ठिकाणी मुलाखतसुद्धा त्यांनी सुरू केल्या आहे। निश्चितच ह्या ज्या बँकेची जी भरती प्रक्रिया आहे ही अत्यंत चुकीची पद्धतीची आहे, भ्रष्टाचाराला वाव देणारी पद्धत आहे, मोठ्या प्रमाणामध्ये पैशाची उलाढाल झाली आहे। आणि म्हणून या ठिकाणी आरक्षण बचाव समिती आणि आमचे मनोज पोतराजे यांनी या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलं आहे। निश्चितच शासनाला या संदर्भात विनंती करून ही प्रक्रिया थांबवण्याकरिता त्या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत।